ते संध्याकाळची वेळी किंवा रात्रीच्या वेळी लोकांना किंवा प्राण्यांना चावतात। यांना अंडी घालण्यासाठी रक्ताची गरज असते, त्यामुळे ते लोकांना किंवा प्राण्यांना चावण्यास प्राधान्य देतात। मग ही जे डास असतात यामध्ये जे प्रौढ नर ॲनोफिलिस डास असतात ते संध्याकाळी झुंडीत उडतात, म्हणजे झुंड घेऊन उडतात, व ज्या मादी डास असतात त्याही त्यांच्या सोबतीला झुंडीत उडतात। मग ते त्यांच्या आळ्यांच्या अधिवासापासून 2 किलोमीटरच्या अंतरापर्यंत उडतात, त्यांच्या पुढे ते जात नाही। आणि जर तुम्ही म्हणायला गेला तर ते सकाळी विश्रांतीसाठी एका अंधारलेल्या आश्रयस्थानाकडे आकर्षित होतात। सर ट्यूबलेस डासांच्या जीवाचे मी सांगू का? मग सगळ्यांना जरा लयच माहिती वाटते, पण ठीक आहे, सांग ट्यूबलेस डासाचं। सर ही एक प्रौढ मादी डास अंडी एका ताज्या किंवा साचलेल्या पाण्यामध्ये अंडी घालतात। अंडी एकत्र चिटकून 100 ते 300 अंडी होतात आणि त्याला अंडीपुंज असे म्हणतात। अंडीपुंज एखाद्या तराफ्यासारखे पाण्यावर तरंगतं व त्या अंडीतून अळ्या बाहेर येतात। अळ्या पाण्यात राहतात व त्या अळ्या पाण्यात दिसू शकतात व त्या अळ्या खूप सक्रिय असतात, त्यांना विल्गर्स असे म्हणतात। कित्येकदा पाण्यात ते अळ्या आपली कोश टाकतात, कोश पाण्यात राहते व या अवस्थेत त्यांना मुखभाग नसतो व ते आहार घेत नाही, त्यामुळे त्या अळ्यांतून एक प्रौढ डास निर्माण होतो आणि उडून जातो। प्रौढ मादी डास प्राण्यांना आणि माणसांना चावणे पसंत करतात, कारण त्यांना रक्ताची गरज असते अंडी घालण्यासाठी। एक नंबरच, बस खाली। तर तुम्हा सर्वांना ही जीवनचक्रे माहिती आहे। बरं, हे जे ट्यूबलेस डास आहेत ना ते 3 किलोमीटर अंतरापर्यंत उडण्यासाठी ओळखले जातात। हे डास जे असतात ना ते पक्ष्यांना चावणे पसंत करतात व ते जेव्हा कोणी पक्षी किंवा प्राणी जवळ नसेल तर ते माणसांना चावतात। काय सुधीर सर? नमस्ते, कोणत्या विषयावर इतकी गंभीर चर्चा चालू आहे? सर, आज आमची डास या विषयावर चर्चा आहे। सर, मी असं ऐकले की तुमचा कीटकशास्त्राचा खूप अभ्यास आहे। सर पाटील सर, बोल। तुम्ही कीटकशास्त्रज्ञाचा अभ्यास करता ना? मग डास कोणत्या विषाणूचा प्रसार करतात ते आम्हाला जरा सांगा ना। सांगतो, डास हे विषाणूचे वाहक असतात। डासांमुळे अनेक विषाणूचे